नमस्कार, मी रश्मी किडीकर. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज शिवरात्र आहे आणि शिवरात्रीच्या या औचित्य साधून आज मी आली आहे नागपूरच्या नंदनवन या भागात. कारण नागपूरला भोसलेकालीन मोठा इतिहास लाभलेला आहे. अनेक प्राचीन मंदिर आहेत. तसंच या नंदनवनच्या इथेही प्राचीन मंदिर आहे जे आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे, बाहुली विहीर म्हणून. आणि त्याच्याच बाजूला विदर्भाचीच नाही तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे उंच अशी मूर्ती मी तुम्हाला दाखवणार आहे. ती म्हणजे आज शिवरात्री आहे, महादेवाची उंच मूर्ती मी दाखवते. आता माझ्या आपण नजर फिरूयात. ही जी मूर्ती आहे विदर्भातूनच नाही तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी उंचीची आपण म्हणतो ती मूर्ती इथे पाहायला मिळत आहे. आणि आज महाशिवरात्री आहे, ते औचित्य साधून वेगवेगळ्या ठिकाणाहून दूरदूरून लोक जे आहे, भाविक जे आहे, श्रद्धाळू आहेत, ते या मूर्तीचं दर्शन करायला इथे आलेले आहेत. जवळपास 28 वर्ष जुनी ही मूर्ती आहे. आणि त्यासोबतच आता आपण बघू शकतो इथे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळ्याच जातीचे लोक जे आहेत ते लघुरुद्राभिषेक करत असतात, दर्शनासाठी येत असतात. इथे आल्यानंतर तुम्हाला या मूर्तीचं जे विलोभनीय मूर्ती आहे आपल्या महादेवांची, त्यांचं दर्शन तर इथे होतंच, पण त्यासोबतच इथे तुम्हाला बाजूलाच जे आहे आपल्या बाहुली विहीर म्हणून आहे, त्या विहिरीच्या आतमध्ये सुद्धा महादेवाची मूर्ती आहे, त्याचंही दर्शन तुम्हाला करू शकते. एकंदरीतच त्या महादेवाचं दर्शन करायला तुम्हाला पाताळात जावं लागेल, तर या महादेवाचं दर्शन करायला तुम्हाला आकाशात पाहावं लागेल. हे एक मोठी आणि मजेशीर गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे. आपण इथे भाविकांशी पण आपण चर्चा करूयात. लाखोंच्या संख्येने भाविक इथे आले आहे. मोठी लांबच लांब रांग इथे आपल्याला पाहायला मिळते. नमस्कार. कुठून आले तुम्ही? नागपूरच्या? हो, इथूनच आलो आम्ही. तिकडे पाताळात दर्शन केलं, आता आकाशात महादेवांचं दर्शन करायला चाललंय. काय सांगाल मूर्तीबद्दल? मूर्ती तर खूप प्राचीन आहे. काय भावना आहे? तुमचा उपास आहे हा? आमच्या महाशिवरात्री आहे, काय देवाकडे मागणं आहे? काय नाही सर, सर्व ठीक इथे आपल्याला अनेक श्रद्धाळू इथे दिसत आहेत. लहान लहान चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सगळेच इथे आलेले आहे. नमस्कार ताई, आज महाशिवरात्र आहे, काय महादेवाच्या चरणी मागणार आहे? काय मागणार आहे? ते जे काही सर्वस्व मिळून राहिलं आपल्याला, काय मागणार आहे आपण? अजून दर्शन करू. एक मोठं आज महाशिवरात्र म्हणजे आपण हे घेऊयात की महाशिवरात्रीचं महत्त्व म्हणजे या दिवशी शंकर आणि पार्वतीचा विवाह या दिवशी झाला असता असं पौराणात म्हटलं जातं. आणि आज नागपूरमध्ये ठिकठिकाणी जागरण होणार आहे. भाविक जे आहे सकाळपासूनच महादेवाच्या दर्शनाला आलेले आहेत. तिथे अनेक मंदिरं आहेत. कल्याणेश्वर मंदिर झालं, वेगवेगळे गुप्त भोसलेकालीन इतिहास मी तुम्हाला सांगितले इथे लाभलेला आहे. आपण नागरिकांशी चर्चा केलेली आहे. जय श्री महाकाल, हर हर महादेव. मी ॲडव्होकेट निलेश गायधने. माझी इथे प्रमुख सचिव म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. हे आमचं लक्ष्मीनारायण देवस्थान शिवमंदिर सेवा समिती आहे. आणि इथे आपल्या विदर्भातली आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मूर्ती 51 फूट महादेव हे इथे विराजमान आहेत. आपल्या इथे हर वर्षी लाखो लोक एकत्रित होतात, श्रद्धाळू येतात. नागपूरमधूनच नव्हे तर MP मधनं आणि वेगवेगळ्या याच्यातून श्रद्धाळू इथे येत असतात आणि मोठ्या प्रमाणात दर्शन घेतात. त्याचप्रमाणे आपल्या इथे लघुरुद्र होतं. लघुरुद्र खूप कमी ठिकाणी नागपूरमध्ये होतं आणि आपल्या इथे सगळ्यात मोठ्या प्रमाणात होतं. यावर्षी लघुरुद्र जे झालं ते आपलं 251 जोडप्यांचं झालं. श्री विजयजी देवगडे यांच्याकडे लघुरुद्र कमिटी आमची असते. त्यांच्या अनुषंगाने सर्व लोक आम्ही सर्व मिळून लघुरुद्र करत असतो. आमचं विशेषतः अजून एक आहे की या लघुरुद्रामध्ये आमच्या याच्यात बौद्ध, शीख, ईसाई आणि मुस्लिम लोकही बसतात. आणि असं एक एक जोडपं ते बसलेलं असतं आणि भव्य प्रमाणात आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो. सर्वांचा सहयोग होतो. मीडियाचा विशेष आम्ही आभार मानतो की मीडियामुळे लक्ष्मीनारायण देवस्थान हे नागपूरमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राबाहेरसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. आणि 51 फूट मूर्तीसाठी हे पूर्ण हे प्रसिद्ध आहे. इथे भाविक लोक आपण आताही बघत असाल, खूप मोठी लाईन आहे. आणि रात्री आपण आलात तिथे अजून गर्दी वाढलेली असेल. इथे आपण सेवाही देतो, प्रसाद देतो आणि सर्व प्रकारचे आपण सोशल काम सुद्धा या सेवा समितीतर्फे चालत असतात. नक्कीच. आता आपण पाहतो की सातत्याने म्हणजे मोठीच मोठी लांब आणि भाविकांची गर्दी सकाळपासून इथे सुरू आहे. यावेळी नियोजन कशा पद्धतीने केलं? आमचं नियोजन असं असतं की सकाळी 7 पासनं लाईन आम्ही अपेक्षित करतो. सकाळी 7 ते 9:30 लघुरुद्रही असतं. आपण इथे बघत असाल, इथे बॅरिकेटिंग आम्ही करून ठेवली आहे. लेडीज जेंट्सच्या वेगळ्या बॅरिकेटिंग राहतात आणि व्यवस्थितपणा राहतो. आमचे स्वतःचे स्वयंसेवक असतात. त्याच्या इन ॲडिशन टू दॅट आम्हाला पोलीस सर्व्हिस पण आम्हाला पोलीस लोकही मदत करतात. मी नंदनवन पोलीस स्टेशनचे इथे विशेष आभार मानतो की ते आम्हाला नेहमी इथे पूर्णवेळ मदत करतात. त्याचप्रमाणे आमचे बाउन्सर्स आणि आमचे गार्ड्स आम्ही इथे हे करतो जेणेकरून व्यवस्था व्यवस्थित राहावी. कुठल्याही भाविकाला मोठ्या शब्दात बोलला जाऊ नये, कुठल्याही भाविकाच्या धार्मिक भावना
दुखावलं जाऊ नये याची आम्ही विशेष काळजी घेत असतो. धन्यवाद सर, आज तुम्ही आमच्याशी जुळले, या मूर्तीबद्दल इतकं मोठं मला सांगितलं, त्यासाठी आपले खूप खूप आभार. हर हर महादेव. हर हर महादेव. मी नवभारतचे पण आभार मानतो की आपण इथे आलात, इथे येऊन व्हिजिट दिली आणि आमच्या मंदिराला आपण महाराष्ट्रभर प्रसिद्ध केलं. याच्याबद्दल मी आपले नवभारतचे नवराष्ट्राचे आभार मानतो. हर हर महादेव. अशाच अपडेट्स ज्या आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर. हर हर महादेव.